नांदेड़ बिलोली में किसान कर्ज माफी के फैसले पर खुशी का माहौल, बच्चू भाऊ कडू के समर्थन में लगे नारे। महाराष्ट्र में किसानों की कर्ज माफी के फैसले के बाद बिलोली में किसानों की ओर से खुशी का माहौल देखने को मिला। इस अवसर पर प्रहार जनशक्ति पार्टी के कार्यकर्ताओं और किसानों ने पटाखे फोड़कर तथा पेड़े बांटकर खुशी मनाई। इस दौरान कार्यकर्ताओं और किसानों ने बच्चू भाऊ कडू के समर्थन में जोरदार नारे लगाते हुए इलाके में जुलूस निकाला, जिससे पूरा परिसर नारों से गूंज उठा। किसानों के कर्ज माफी के लिए किए गए आंदोलन को मिली सफलता पर सभी ने खुशी व्यक्त की। मीडिया से बातचीत में गजानन चौहान पाटिल प्रहार, शंकर भाऊ आचेवाड़ प्रहार तालुका अध्यक्ष बिलोली और गणेश हांडे पाटिल जिला संपर्क प्रमुख ने कहा कि प्रहार जनशक्ति पार्टी हमेशा किसानों के हक के लिए संघर्ष करती रही है और आगे भी करती रहेगी। उन्होंने कहा कि ये फैसला किसानों के लिए राहत देने वाला है। इस मौके पर प्रहार जनशक्ति पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में किसान मौजूद थे। संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट, नांदेड़, महाराष्ट्र। आज प्रत्येकाच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं, मोठमोठे दुष्काळ होते, पण आमच्या बच्चूभाऊकडून संघर्ष करून महाराष्ट्र शासनाला नमून आम्हाला सरसरच 3 लाखापर्यंत कर्ज माफी करण्यासाठी बच्चूभाऊंनी अहोरात्र परिश्रम केलेला आहे, जे पोषण मांडलेलं आहे, जे पैसे राहिलेले आहेत आणि वेगवेगळे संघर्ष करून आमच्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा, फार मोठा न्याय आमच्या बच्चूभाऊकडून दिलेला आहे। आणि आमच्या भविष्य काळामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे, वेगवेगळे संकट आहेत, नैसर्गिक संकट आहे, चिंतानी संकट आहे, या सर्व वाट्या फोडण्याचं काम, दोरे मारण्याचं काम फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये एकच लोक आहे, तो म्हणजे बच्चूभाऊ कडू। आम्हाला एकच सांगायचं आहे, काल मेळघाटमध्ये सभा पार पडली। सभा पार पडल्या असताना 2 कॅबिनेट मंत्री आणि मोबाईलवरनी एकनाथ शिंदे साहेब चर्चा केली। चर्चा करून आदरणीय बच्चूभाऊंना म्हणले की आदरणीय बच्चूभाऊ कडूमुळे आम्हाला कर्जमाफी करावी लागली। आम्ही आता कर्जमाफी केली नसती, पण बच्चू हे सर्वश्रेय आदरणीय बच्चूभाऊ कडूंना जाते आणि आदरणीय बच्चूभाऊ कडून आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं व आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, दिव्यांग बांधव सगळ्यांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आम्हाला इथून पुढेही असंच बच्चूभाऊचं सहकार्य लाभावं महाराष्ट्रामध्ये। आणि आदरणीय बच्चूभाऊ कडूशिवाय या महाराष्ट्राला काहीच दिसत नाही म्हणलं तरी चालते। मराठी भाषेमध्ये बोलायचं म्हणजे तर गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दलितांचा नेता जर म्हणलं तर आपले आदरणीय बच्चूभाऊ कडू आहेत। बच्चूभाऊ कडू लोकांना काही लोक म्हणले तुम्ही मॅनेज झाले, हे झाले, काही लोकांनी टीका केली, टिप्पणी केली, पण आदरणीय बच्चूभाऊ कडू कधी मॅनेज झाले नाही, कधी आयुष्यामध्ये होणार नाही। त्याच्या मागचं कारण होतं आज यावर्षी
सर्वात जास्त नुकसान झालेलं वर्ष हे वर्ष होता. तर या वर्षीचा शेतकरी माझा शेतकरी बांधव कर्जमाफीमध्ये येत नव्हता, म्हणून आदरणीय बच्चूभाऊ कडून तारीख वाढवून घेतली, म्हणून या वर्षीचा सुद्धा शेतकरी त्याच्यामध्ये आला. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी झाली आणि झाल्यानंतर रेग्युलर शेतकरी आहेत कर्ज भरणारे त्यांना 50,000 रुपये जाहीर केले जातात. तर आमच्या आदरणीय बच्चूभाऊ कडून म्हणणं आहे 50,000 न देता त्यांना 1.5 लाख रुपये द्यावे आणि सर्व माझ्या शेतकऱ्यांना कसलेही निकष न लावता 2 लाख रुपये सरसकट माफ करावे. काल आमच्या आदरणीय बच्चूभाऊ कडून एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना अजूनही सांगितलं की आमचे जे आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशन संपल्यानंतर आम्ही तात्काळ बच्चूभाऊ तुमची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये सर्व काही त्रुटी असतील, शेतकऱ्यांचे काही वेगळे काही त्रुट्या झालेले असतील तर ते आम्ही निकाली काढू आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि खरं शेतकऱ्याचं कर्जमाफी होण्याचं कारण आणि खरं श्रेय जर कोणाला जाते तर एकनाथभाई शिंदे साहेबांनी फक्त बोलले की आदरणीय बच्चूभाऊ कडून जाते कर्ज माफ झाले. त्याचं काय बोलतो महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे हे 8च्या तारखेमध्ये काल 6 तारखेला लक्षात आलेलं आहे. बहुजनी हिताय बहुजनी सुखाय ही मानसिकता जोपासत शेतकऱ्याचा नेता या महाराष्ट्राचा धान्यबाग ज्या बहुजनावर या सामान्य लोकांवर ज्या ठिकाणी अन्याय होतो बच्चूभाऊशिवाय पर्याय नाही आणि जे काही ज्या लोकांनी आरोप केला होता तो पूर्णपणे घडून निघालेला आहे. त्यामुळे बच्चूभाऊ यांनी सामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि ती कर्जमाफी झालेली आहे. इकडे लोकांच्या मनात होते की बच्चूभाऊ काय करत नाही, कोणते वेळे चालले सगळ्याकडे केले म्हणून तर सगळं कर्जमाफी झाली. यामध्ये या लढ्यामध्ये या मोर्चामध्ये या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नेते होते. मुख्याने बच्चूभाऊ कडू साहेब होते. बच्चूभाऊ कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील राजू शेट्टी साहेब असतील, कुमार साहेब असतील, त्यानंतर वामनराव चढक साहेब असतील, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये या सर्व संघटनांनी या राज्यातील तालुकानिहाय जिल्हानिहाय कार्यकर्त्यांनी सर्वात जास्त म्हणताना सर्व श्रेय जाते म्हणजे माझ्या शेतकरी बापांना, माझ्या शेतकरी बापा हा रस्त्यावर उतरलेला होता म्हणून त्यांच्या सर्वांमुळे ही कर्ज माफी झालेली आहे आणि हे श्रेय पण बच्चूभाऊ कडू साहेबांना जात आहे. जे आमचे बच्चूभाऊ कडू आहेत याने 300 किलोमीटर कमीत कमी पायी चाललेलं आहे. त्यांच्या पायाला पण तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर की त्यांच्या पायाला बोटाला भेगा पडलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्यासाठी आंदोलन करणारे एकमेव बच्चूभाऊ कडू आहेत. मान्य एकनाथभाई शिंदेने सुद्धा सांगितलं की बच्चूभाऊच्या संघर्षामुळे हे कर्जमाफी आम्हाला करावं लागले म्हणून मान्य एकनाथभाई शिंदेने सुद्धा सांगितलेलं मान्य केलेलं आहे सरकारनं. आणि या महाराष्ट्रामध्ये एक कथाचा वाद आहे की शेतकरी गोरगरीब विधवा निघाल्यासाठी लढणारा बच्चूभाऊ कडू आहे.